हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर स्वागत आहे. पाहू शकता आज मी तुम्हाला नाश्त्याची अशी मस्त एक रेसिपी दाखवणार आहे. इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून तो कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. इथे मीडियम साईजचा एक टमाटा पण घेतला आहे, थोडा लसूण घेतला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. पाहू शकता तो आणि झटपट होणारी आहे रेसिपी ही नाश्त्याची मैत्रिणींनो. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आणि अशा पद्धतीने नाश्त्याची रेसिपी एकदा करून पहा. खूप झटपट होती आणि टेस्टी पण होती. त्याचबरोबर आपण बघा तुमच्या संग बोलता बोलता मी कांदा पण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदा आपला चिरून झाल्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला आहे, तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक असा. मस्त असा टमाटा आपला चिरून झालेला आहे, पाहू शकता. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, सहज ही लवकर होणारी रेसिपी आहे नाश्त्याची झटपट. ते टमाटा पण आपला बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. तर कोथिंबीर आणि लसूण आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर पाहू शकता कोथिंबीर लसूण मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. तर त्याचबरोबर इथे मी 5-6 मिरच्या घेतल्यात बघा हिरव्या. त्या हिरव्या मिरच्या पण आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या. तुम्ही अशा मध्ये हे करून काप करून मोठ्या मोठ्या पण कापू शकता किंवा अशा एकदम बारीक चिरल्या ना दाताखाली आल्या तरी काय वाटत नाही. तर मिरच्या चिरून झाल्यात आपल्या. तर कांदा टमाटा हे सर्व चिरून झालेलं आहे. तर हे साईडला ठेवायचे आहे आपल्याला. आणि इथे बघा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, अर्ध्या वाटीला थोडासा वरती आहे. ह्या रव्यापासून आपल्याला छान एक नाश्त्याची रेसिपी करायची आहे. तर गॅस का वळायचे आपल्याला. इथे मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते, पाहू शकता. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. एक पळी तेल टाकून घेतले बघा मी आणि आपल्याला तो रवा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. रवा छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला तेलावर. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ही उपम्याची करता का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. का तुमची वेगळी पद्धत आहे ती पण मला सांगा. पाहू शकता रवा असा मस्त चांगला भाजून घ्यायचा. रवा छान भाजल्याच्या नंतर आपलं उपीट जे आपण बनवणार आहे ते खूप छान होतं रवा भाजल्याच्या नंतर. मस्त असा रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला बघा तेलावर. पाहू शकता छान रवा भाजल्याच्या नंतर आपल्याला आता एका ताटात मी काढून घेते सर्व. ते सर्व रवा मी काढून घेतलाय. परत आपल्याला तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुललं की थोडंसं आपल्याला कढीपत्त्याची पानं 2-3 टाकून घ्यायच्यात. त्याचबरोबर लसूण थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि हे तेलावर आपल्याला लसूण कढीपत्ता छान परतून द्यायचं आहे, पाहू शकता. त्यानंतर मिरच्या घेतलेल्या त्या मिरच्या पण टाकून द्यायच्यात. मिरच्या पण तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात. खूप सोपी आहे रेसिपी मैत्रिणींनो. मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला तो टाकून दिलाय.
कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय। टमाटा कांदा छान परतून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे बघा, शेंगदाणे टाकून दिलेत। पहिले शेंगदाणे तळायचे होते पण मी विसरले, त्यामुळे मी आत्ता टाकलेत मैत्रिणींनो। नाही तर पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे, नंतरच आपल्याला कांदा टमाटा ते सर्व टाकून द्यायचं होतं। तर हे छान परतून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आपण। नाश्त्यासाठी झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी आहे मैत्रिणींनो, ही नक्की करून पहा। हे छान कांदा टमाटा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, 1 चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे बघा। छोटा चमचा आहे, 1 चमचा टाकणार आहे। हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची आपल्याला। हे सर्व परतून झाल्याच्या नंतर इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला। बघा पाहू शकता पाण्याला उकळी पण आली आहे आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ उकळीमध्येच टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे रवा असं थोडा थोडा करून आपल्याला रवा टाकायचा आणि लगेच हलवायचे, म्हणजे त्याच्या गाठी होत नाही रव्याच्या। पाहू शकता अशा पद्धतीने। छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता। तुम्हाला जर रवा असा जरा पातळ हवा असेल तर त्याच्यामध्ये पाणी तुम्ही अजून पण टाकू शकता। छान मिक्स करून झालेले पाहू शकता मैत्रिणींनो। ते ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं 1 मिनिट, जरा वाफ काढून घ्यायची, म्हणजे रवा कसा छान फुगला जातो। 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत उपमा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून झाली की परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। खूप मस्त हो नाश्त्याचा पदार्थ आहे उपमा, तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे। तुम्ही छान छान कमेंट करता, मला वाचायला पण खूप आनंद होतो। असं मैत्रिणींनी आपल्या छान छान कमेंट केल्यात। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।